हॅलो, आता आपण बघूया 29 सप्टेंबरचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, रम्या माणिनीला विचारत असते, बोल ना मामी, करते आमची शिक्षा माफ, नाही ते सगळ्यांना दे. तेव्हा माणिनी रागावून चिडून जोरात बोलते की ठीक आहे, केली तुमची शिक्षा माफ. तेव्हा रम्या विचारते, रम्याला खूप आनंद होतो आणि बोलते नक्की मामी. तेव्हा काव्य बोलते अहो काकू पण. तेव्हा माणिनी काव्याजवळ जाते आणि बोलते की मी काय करते ना हे मला चांगलं माहिती आहे काव्या, खोट्यामध्ये भेदभाव असत नाही, जसं तू काय करते तुला माहिती आहे ना. तेव्हा काव्य बोलते नाही मला असं नव्हतं म्हणायचं काकू. तेव्हा माणिनी बोलते की खोटं काय असतं, खोट्याला भेदभाव नसतो, हे खोटं चांगलं ते खोटं वाईट असं काही नसतं, त्यामुळे मी काय करते ना हे मला माहिती आहे. तेव्हा रम्या थोडी विचारात पडते, खोटं नाण्यासारखं सगळ्या बाजूनी खोटंच असतं. तेव्हा माणिनी बोलते, तेव्हा माणिनी सगळ्यांना सांगत असते की आपण काय करतोय ना एकदा आपण आरशात बघा आणि स्वतःला एकदा नजर मिळून बघा, तेव्हा आपल्याला कळेल की आपण काय करतोय ते. तुम्हाला सगळ्यांना जी थेरं करायची ती थेरं करा, मी थकली आता सगळ्यांकडे लक्ष देऊन, असं माणिनी बोलते सगळ्यांना. तेव्हा माणिनी बोलत असते की लपवा छपवी करा, आम्हाला अंधारात ठेवा, प्रेमात पडा, अफेअर्स करा. माणिनी बोलते आता मला ना कुणाचा न्याय करायचा आहे ना कुणावर अन्याय, ज्याला जसं वागायचं तसं वागा. तेव्हा रम्या बोलते थँक्यू मॅमी थँक्यू. माणिनी तिच्याकडे रागाने बघते. तेव्हा रम्या बोलते की मी आईला जाऊन सांगू देते, आणि रम्या पळत पळत तिच्या आईला सांगायला जाते. तेव्हा पार्थ बोलतो अगं आई तू काय केलंस, त्यांची शिक्षा माफ केली आपण त्यांना शिक्षा याच्यासाठी केली होती की ते हळूहळू सुधारतील, तुला रम्याच्या वागण्यावरनं वाटते की ती सुधारतील, मगाशी तूच म्हणालीस ना वसवाद्य नाटक करत होती ते. तेव्हा माणिनी बोलते मग काय करायला पाहिजे होतं मी, तू बघितलंस ना रम्याने न्याय अन्यायाच्या गोष्टी केल्या, मी तुझ्या भाव करतेस, मग मी काय करणार होती, मी युग खोटा बोलला ना त्यामुळे कात्रीत पकडल्यासारखं झालं आहे मला. नाही या सगळ्यांचा भाऊ करून माफ करून घेतलं तिने स्वतःला, कशाच्या जीवावर मी असं वागणार ते सांग. तेव्हा मिथून बोलतो अहो माणिनी बहिणी तुम्ही म्हणाला होतात की वसुताईला शिक्षा देण्याचा आणि माफ करण्याचा अधिकार नंदिनीचा आहे, मग आता शिक्षा माफ झाल्यावर तिला विचारायला हवं होतं ना. तेव्हा माणिनी बोलते नंदिनीला विचारू, युगने जे काही पराक्रम केले हे माहीत होते ना नंदिनीला, तिने सांगितलं आपल्याला. घरात एकाकी सगळ्यांना काय झालं ना तेच मला कळत नाही, 1000 वेळा सांगितले मी या आई बापापासून काहीही लपवू नका, पण नाही ना, या घरात प्रत्येकाला काही ना काही लपवायचे, प्रत्येकाला लपवाछपी करायची, प्रत्येकाचे सिक्रेट्स आहेत. तेव्हा नंदिनी बोलते आई काय बोलताय तुम्ही आणि कोण करतंय लपवाछपी, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा नंदिनी बोलणार तेव्हाच माणिनी बोलते नंदिनी पुरे, मला ना कोणाचं एक्सप्लेनेशन ऐकून घेण्याची ताकदच राहिलेली नाही आहे, मला कळेन असं झालं आहे या घरात नक्की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. तेव्हा मिथून बोलतो माणिनी वहिनी आज अचानक असं काय बोलताय तुम्ही, म्हणजे कोणी काही लपवतंय असं वाटतंय का तुम्हाला, कोण कोणापासून काय लपवते स्पष्ट बोला ना वहिनी. तेव्हा माणिनी बोलते जाऊ द्या भाऊजी, झाकली मूठ 1.25 लाखाची. तेव्हा पार्थ बोलतो आई तुझ्यासारखी स्पष्ट व्यक्ती आज असं काय बोलते मला काही कळत नाही. तेव्हा पार्थ बोलतो असो, पण बोललो नसतो तर राहवलं नसतं गेलं, पण तुला एक गोष्ट सांगतोय, तू वसुहत्या आणि रम्याला माफ केले पण बाबा कधीच करणार नाही, आणि मी सुद्धा नाही कधीच. नंदिनी आणि काव्याने किती भोगले हे तुला माहिती आहे, सगळ्यांनीच भोगलं आहे आपण. तेव्हा माणिनी बोलते अरे तू सुद्धा भोगलं आहे, त्या दोघींनीच नाही मूर्खा तू सगळ्यात जास्त भोगलं आहे. तेव्हा माणिनी बोलते मला तर असं वाटायला लागलं ना उगाच तुला भोवल्यावर चढवलं, काय एक ग्लास तर लागला होता ना, कुठे कोणी जीव घेतला होता. तेव्हा पार्थ बोलतो आई काय बोलतेस तू. तेव्हा माणिनी बोलते बरोबर बोलते मी पार्थ, प्रामाणिकपणे राहायचं असेल तर सगळ्यांनीच प्रामाणिकपणे राहा, पण या घराबाहेर काय लबाडी करायची असेल ना तर ती सगळ्यांसमोर करा. तेव्हा माणिनी रिझल्ट युगच्या हातात ठेवते आणि रागाने निघून जाते. इकडे जीवा कॉफी शॉपमध्ये त्याचं काम करत बसलेला असतो, तेवढं त्याचं लॅपटॉपचं बॅटरी ड्रेन होते. तेव्हा तो रिसेप्शनिस्टला विचारतो की मॅम तुमच्याकडे ह्या लॅपटॉपचं चार्जर आहे का. तेव्हा ती त्याला नाही बोलते. तेव्हा जेव्हा कॅफेतल्या एका मुलीला चार्जर विचारतो ती पण नाही बोलते. तेवढ्यात कोणीतरी तिथे एक येतं आणि ते बोलतात की माझ्याकडे आहे. जेव्हा त्यांच्याकडे बघतो आणि बघत राहतो. इकडे रम्याला खूप आनंद होतो, ती वसूला हात धरून गोल फिरत असते आणि बोलते की आई आपली शिक्षा रद्द झाली, मामी स्वतः बोलली. तेव्हा वसू बोलत असते की आय एम सो हॅपी, माणिनी बोलत असते की तेव्हा रम्या बोलत असते की आय एम सो हॅप्पी, ती खूप एक्सायटेड असते की तिची शिक्षा माफ झाली म्हणून ती खूप खुश असते. तेव्हा वसू बोलते की मी सगळं ऐकलं आहे रम्या, सगळं ऐकलं आहे, जरी मी इथे वरती बसली होती ना तरी माझे कान सगळे तुमच्याकडे आहेत, आणि तू इतकी तिळकेने बोलली ना मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा रम्यालाही वाटतं की आई मी परफेक्टली सगळं केलं. तेव्हा वसू बोलते की हो रम्या आता मला काळजीच नाही उरली तुझी.
तेव्हा रम्या बोलते, तू काळजीच करू नको आई, आता बघ हळूहळू ते काव्य आणि नंदिनीची नांगी कशी ठेचते ना, बघच तू आता. तेव्हा वसू बोलते की आता संधी आपल्याकडे चालूनच आली असं समज रम्या. इकडे नंदिनी माणीकडे येते आणि बोलते की आई मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. तेव्हा माणीने बोलते की मला कोणाशीच काही बोलायचं नाही आहे नंदिनी, तू प्लीज जा. तेव्हा नंदिनी बोलते, एका माझ्या आई एका मुलीच्या नात्याने बोलायला आली मी तुमच्याशी. तेव्हा माणीने उठते आणि बोलते, मुलीच्या नात्याने? मग तेव्हा कुठे गेलं होतं ग, जेव्हा युगचं तुला सगळं माहिती होतं तेव्हा? अगं तू माझ्यापासून लपून ठेवलंस नंदिनी. एका नवरा माझ्या मुलांनंतर मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तुला वाटलं नाही की ही एवढी मोठी गोष्ट आम्हाला सांगावीशी? तेव्हा वसू रम्याशी काहीतरी बोलत असते, रम्याला काही कळत नसतं. तेव्हा वसू बोलते, हे बघ तू आपली शिक्षा माफ करून घेण्यासाठी माणिनीशी बोलत होती, तेव्हा काव्यामध्ये बोलली. तेव्हा रम्या बोलते नेहमीप्रमाणे, पण माणिनीने तिला गप्प केलं. तेव्हा वसू तिला सांगत असते, तेव्हा रम्याला आठवतं की माणिनीने काव्याला कसं गप्प केलेलं असतं. तेव्हा रम्या बोलते, हो हो हो, मला असं वाटलं की आता मामी चिडली ते एकूणच सगळ्यांना बोलत असेल असं. तेव्हा वसू बोलते, आणि मला एक सांग, माणी जेव्हा हे सगळं बोलत होती तेव्हा ती काव्याच्या नजरेला नजर देत होती? हे बघ आजपर्यंत काव्यावर माणी कधीच चिडलेली नाही आहे, आणि तिची एवढी लाडकी असताना माणी तिला गप्प करणाऱ्यातली नाही आहे. नक्की काहीतरी गडबड आहे, आणि नजरेला नजर मिळत तर नव्हतीच ती. तेव्हा रम्याला आठवतं, माणीने बोलताना रम्याला जे काही आठवतं तेव्हा ती नजरेला नजर मिळत नसते. तेव्हा रम्या बोलते, नाही 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 नाही, मला आता आठवलं, माणीने खेकसली होती काव्यावर. माणीने जेव्हा काव्यामध्ये बोलली होती तेव्हा आता मला रिअलाइज झालं की काहीतरी गडबड आहेच. तेव्हा वसू बोलते, करेक्ट. तेव्हा वसू बोलते, तू जेव्हा तिथून निघून गेली ना रम्या, तेव्हा माणी असे म्हणाली की तिचा नात्यांवरचा विश्वास हरला, याचाच अर्थ तिचा खूप मोठा विश्वासघात झाला आहे हे नक्की. तेव्हा वसू बोलते, तिचा नात्यांचा विश्वास हरला आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठा विश्वासघात झाला आहे रम्या तिचा. इकडे माणिनी नंदिनीला बोलते, जाऊ दे बाई, मी काय परत तेच सगळ्यांशी बोलते, जाऊ दे बाई नंदिनी, नको माझ्याशी बोलू. तेव्हा नंदिनी बोलते की आई प्लीज असं नका करू, 1 मिनटं, तुमचा राग घालण्याची आयडिया आहे माझ्याकडे, तुम्ही उलटे आकडे मोजा, 10, 9, 8. तेव्हा माणिनी बोलते, एक गप नंदिनी, त्या फालतू काव्याच्या फालतू आयडिया वापरून मला मनवू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, आई काय झालंय मला सांगा तरी, असं का तोडून वागतायत माझ्याशी? आणि योगने मला सांगितल्याबरोबर मी सगळं तुम्हाला लगेच कसं सांगणार होते, आणि मी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं असतं, पण तशी योग्यच वेळ आली नाही. आणि योगच्या या गोष्टींबद्दल मला आत्ताच कळले, ब्रेकअपबद्दल 2 दिवसापूर्वी. आणि मला असं वाटत होतं की योगने या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यापेक्षा स्वतः धाडस करून तुम्हाला सांगावं असं वाटलं होतं मला. तो यातनं बाहेर पडावं, त्याला जरा बरं वाटल्यावर मी स्वतःच त्याला सांगणार होते तुमच्याशी येऊन बोला म्हणून, पण काही ना काही चालूच होतं, तर कसं सांगणार मी, आणि आज अशा पद्धतीने कळलं हे मला माहीत नव्हतं. तेव्हा माणिनी बोलत असते की आपण ना निश्चिंत असतो असं वाटत असतं, सगळं व्यवस्थित चाललं आहे, सगळं उत्तम चाललं आहे असं आपल्याला वाटत असतं, आणि अचानक एक दिवस आपल्या पायाखालची जमीन हलते, मग सगळं संपून जातं नंदिनी. तेव्हा माणिनीला तिची सुनीता जे सांगते ते सगळं आठवतं. तर नंदिनी माणिनीजवळ बसते. तेव्हा माणिनी बोलते, आपल्याला सगळं जगच विस्कटतं नंदिनी, आणि माझ्यासाठी माझं जग म्हणजे माझी मुलं आहेत, पण माझ्या मुलांच्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत. आत्ता तुला आई म्हणून मी मूर्ख, सगळं इमोशनल सगळं वाटत असेल, पण आता माझ्या मुलांसाठी आई म्हणून मी ही अशी आहे बघ. तेव्हा माणिनी नंदिनीकडे बघते आणि बोलते, माझी तुझ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे, तू तरी मला निराश नको करू नंदिनी, तुझ्यावर विश्वास आहे का माझा, तू तरी गोष्टी लपवशील असं मला नाही वाटत. तू फक्त मला आई म्हणत नाहीस असं मानते पण, आणि आपल्या माणसाने अशी लपवाछपवी केली ना तर आपणच पूर्ण हरतोय असं वाटतं बघ. तेव्हा माणिनी तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी विचारात पडते की आई हे केवढं मोठं ओझं माझ्या मनावर ठेवून गेले आहेत, आता आईंना कसं सांगू, मी सुद्धा एक गोष्ट त्यांच्यापासून लपवते, आणि माझा आणि जीवाचा डिवॉर्स होते हे त्यांना कळल्यावर आईंचा कुठल्याच नात्यावरती विश्वास राहणार नाही. आणि इथेच एपिसोड संपतो.